नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत आयुष्याचे ध्येय कसे शोधाल. आयुष्याचे ध्येय शोधणे म्हणजे फाइंडिंग लाईफ पर्पज ही एक प्रक्रिया आहे. जसे तुम्ही ट्रू सेल्फ कडे परतण्याबद्दल बोललात, तसेच ध्येय शोधणे म्हणजे स्वतःच्या अंतरात्म्याचा आवाज ऐकणे होय. पहिलं, तुम्हाला कशाची आवड आहे. व्हॉट डू यू लव. अशी कोणती गोष्ट आहे जी करताना तुम्ही वेळ विसरून जाता. उदाहरणार्थ, शिकवणे, लिहिणे, लोकांना मदत करणे, एखादी कला किंवा तंत्रज्ञान. याला आपण पॅशन म्हणतो. ही गोष्ट तुमच्या ट्रू सेल्फच्या आनंदाशी जोडलेली असते. दुसरं, तुम्ही कशात निष्णात आहात. व्हॉट आर यू गुड ॲट. तुमचे कौशल्य कशात आहे. कदाचित ती गोष्ट इतरांना कठीण वाटते, पण तुम्ही ती सहज करू शकता. हे तुमचे नैसर्गिक बलस्थान म्हणजे स्ट्रेंथ आहे. तिसरं, जगाला कशाची गरज आहे. व्हॉट डज द वर्ल्ड नीड. तुमच्या आजूबाजूला अशा कोणत्या समस्या आहेत ज्या तुम्ही सोडू शकता. तुमचे ध्येय जेव्हा समाजाला काहीतरी देण्याशी जोडलेले असते तेव्हा त्याला अर्थ प्राप्त होतो. चौथा, तुम्हाला कशाचे पैसे मिळू शकतात. व्हॉट कॅन यू बी पेड फॉर. केवळ आवड नसून चालत नाही, तर त्यातून तुमची उपजीविका चालली पाहिजे. जेव्हा तुमची आवड ही जगाची गरज बनते तेव्हा पैसा आपोआप येतो. जसे जोई विटल म्हणतात, मनी लव्ह स्पीड. जेव्हा तुम्ही तुमच्या ध्येयावर वेगाने काम करता. ध्येय सोडण्यासाठी काही व्यावहारिक पावले. प्रयोग करा. एक्सपिरियन्स. गॉगिन्स म्हणतात त्याचप्रमाणे, जोपर्यंत तुम्ही स्वतःला वेगवेगळ्या परिस्थितीत टाकत नाही तोपर्यंत तुम्हाला तुमच्या मर्यादा आणि क्षमता समजणार नाहीत. रोज नवीन गोष्टी करून पहा. तुमची वेदना शोधा. फाइंड युअर पेन. अनेकदा आपले ध्येय आपल्याला सर्वात मोठ्या संकटात लपलेले असते. ज्या गोष्टीने तुम्हाला सर्वात जास्त त्रास दिला तीच गोष्ट सोडवणे हे तुमचे ध्येय असू शकते. उदाहरणार्थ, जर तुम्ही गरिबी पाहिली असेल तर इतरांना आर्थिक साक्षर करणे हे तुमचे ध्येय असू शकते. साक्षीभाव म्हणजेच ऑब्झर्वेशन. ध्यान, मेडिटेशन करा. जेव्हा तुम्ही शांत बसता तेव्हा तुमच्या मनात वारंवार कोणते विचार येतात, तुमचे मन तुम्हाला कोणत्या दिशेला ओढते